नमस्कार मित्रांनो, व्हाईट कोट मेंटॉर्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर उदय कुमार अशोक कोळी आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण एक इंटरेस्टिंग टॉपिक डिस्कस करणार आहोत। खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे। आजच्या टॉपिकचा आपला मुद्दा असा आहे की परदेशातून MBBS करावं की भारतातून BMS करावं, परदेशातून MBBS करावं की भारतातून BMS करावं, ह्या गोष्टीवर आपण डिस्कशन करणार आहोत आणि शेवटी तात्पर्य किंवा कन्क्लुजनवर येणार आहोत, निष्कर्ष यातून काढणार आहोत। ओके, सध्या काय होतंय, अनेक विद्यार्थी जे नीटमध्ये कमी मार्क मिळाल्यामुळं MBBS करण्यासाठी परदेशाची निवड करतात, म्हणजे परदेशाच्या युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घेत आहेत आणि तिथे MBBS करायच्या संधी शोधतात। ओके, तर विचार काय आहे की खरंच MBBS परदेशामधनं करणं योग्य आहे की अयोग्य आहे, या गोष्टीचा निष्कर्ष कन्क्लुजन तात्पर्य आपण काढायचा प्रयत्न करणार आहोत। आणि MBBS परदेशातून करणं आणि भारतातून BMS करणं यामध्ये काय फरक आहे आणि काय गोष्टी यात घडणार आहेत। ओके, चला आपण या गोष्टीचं आता सखोल आणि प्रामाणिक विश्लेषण करूया पहिले। ओके, तर आपण जे मुद्दे मांडणार आहोत ते मुद्दे का समजून घ्या की त्या मुद्द्यांच्यावर आपण विश्लेषण करणार आहोत। पहिला मुद्दा आहे खर्च, दुसरा मुद्दा आहे पात्रता व प्रवेश परीक्षा, तिसरा मुद्दा आहे परीक्षा आणि परवाना, चौथा आहे करिअर संधी आणि पाचवा मुद्दा आपण निष्कर्ष काढणार आहे यामध्ये। पहिला आहे खर्च, दुसरा आहे पात्रता व प्रवेश प्रक्रिया, तिसरा आहे परीक्षा आणि परवाना, चौथा आहे करिअर संधी आणि पाचवा निष्कर्ष। चला पहिली गोष्ट आपण डिस्कस करूया। पहिला आहे खर्च म्हणजे बजेट कंपॅरिझन। MBBS म्हणजे काय आहे, परदेशातून MBBS म्हणजे चीन, रशिया, जॉर्जिया, कझाकिस्तान, फिलिपिन्स, बांगलादेश यामध्ये MBBS करायला ज्या मुलांना नीटमध्ये कमी मार्क पडलेत पण ते क्वालिफाय झालेत, अशी मुलं MBBS करण्यासाठी त्या या देशांचा युनिव्हर्सिटीचा वापर करतात आणि तिथं ॲडमिशन घेतात। तर यामध्ये खर्च किती होत आहे, तर साधारणपणे 33 ते 55 लाख रुपये यामध्ये खर्च होत आहेत, म्हणजे मोठामोठी पकडलं तर एक 60 लाखाच्या आसपास हा खर्च जातोय सगळा मिळून। तर यामध्ये काय असतात इन्क्लूड, यामध्ये ट्युशन फी आहे, हॉस्टेल आहे, विजा आहे, विमान प्रवास आहे आणि परदेशात राहण्याचा खर्च आहे। ओके, जर याच विद्यार्थ्यानं BMS करण्यासाठी भारताची निवड केली असेल, महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात कुठेही ॲडमिशन येणं घेतलं असेल, तर याचा खर्च कसा असणार आहे, ट्रॅव्हलिंग अलाउन्स, हॉस्टेल फी, त्यानंतर ट्युशन फी, या सगळ्यांचं इन्क्लुडिंग गणित घेतलं तर ते 30 लाखाच्या आसपास, जास्तीत जास्त 30 लाख रुपयेपर्यंत जातं। म्हणजे MBBS परदेशातून करणं 60 लाखाच्या आसपास खर्च जातो आणि BMS भारतात करणं 30 लाखाच्या आसपास खर्च जातो। ओके, म्हणजे MBBS याचं विश्लेषण असं आहे की जर खर्च बजेट कंपॅरिझन पकडलं तर खर्च जो आहे तो BMS भारतातून करणं हे MBBS पेक्षा परदेशात करण्यापेक्षा निम्मा आहे, म्हणजे डबल खर्च हा परदेशात MBBS करण्यासाठी जातो आहे मित्रांनो। ओके, आता यामध्ये दुसरा मुद्दा आहे याची पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया कशी आहे। पात्रता आणि प्रवेश प्रक्रिया दुसऱ्या मुद्द्याची काय आहे, दोन्ही कोर्ससाठी आता नीट क्वालिफाय असणं सध्या गरजेचं आहे। दोन्ही कोर्सेससाठी म्हणजे परदेशातून MBBS करण्यासाठी आणि भारतातून BMS करण्यासाठी नीट क्वालिफाय असणं गरजेचं आहे, जो आत्ता नीट 2025चा निकाल लागल्यानंतर 144 अबाव क्वालिफाय आहे। पण MBBS साठी काय आहे की MBBS ज्याला परदेशात करायचं आहे त्याला 60 लाख रुपये हे खर्च येणार आहे आणि फक्त क्वालिफाय जरी झाला असेल तर त्याला परदेशात ॲडमिशन हे मिळतं। पण भारतातल्या चांगल्या कॉलेजमध्ये जर BMS तुम्हाला करायचं असेल आणि चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन जरी घ्यायचं असेल तर फक्त क्वालिफाय असणं गरजेचं नाही आहे, तुम्हाला चांगले मार्क काढावे लागतात आणि चांगले मार्क काढून तुम्हाला या BMSच्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावं लागतं, चांगल्या कॉलेजमध्ये। मी काय सांगतोय लक्षात आलं तुम्हाला, म्हणजे नीटमध्ये कमी मार्क जरी असतील, म्हणजे फक्त जस्ट क्वालिफाय झालेला असला तरी त्या विद्यार्थ्याला MBBSला परदेशामध्ये ॲडमिशन मिळतं। हा दुसरा मुद्दा झाला आपला। तिसरा मुद्दा आहे परीक्षा आणि लायसन्सिंग, सगळ्यात महत्त्वाचा आहे। MBBS करा, BMS करा, डझंट मॅटर। ओके, तुम्हाला भारतामध्ये प्रॅक्टिस करायची आहे, मेडिकल प्रॅक्टिसची परमिशन पाहिजे आहे, त्याचं लायसन्सिंग करायचं आहे, लायसन घ्यायचं आहे, या गोष्टीसाठी खूप महत्त्वाचा पार्ट आहे की परीक्षा आणि परवाना।
तर MBBS जे आहे, MBBS जर एखादा विद्यार्थी परदेशातून करत असेल तर त्याच्यासाठी भारतामध्ये डॉक्टरी व्यवसाय जर त्याला करायचा असेल, डॉक्टरी व्यवसाय जरी त्याला करायचा असेल तर त्याच्यासाठी FMGE म्हणजे फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम ही परीक्षा द्यावी लागते. आणि या परीक्षेमध्ये जर तो पास झाला, FMGE फॉरेन मेडिकल ग्रॅज्युएट एक्झाम ही परीक्षा जर तो व्यक्ती पास झाला तरच त्याला भारतामध्ये डॉक्टरी व्यवसाय किंवा मेडिकल प्रॅक्टिस करायची परमिशन मिळते मित्रांनो. पण इंटरेस्टिंग गोष्ट इथं आहे, इंटरेस्टिंग गोष्ट मी आता सांगणार ते तिथं आहे की या FMGE परीक्षेमध्ये पासिंग रेट किती आहे. FMGE परीक्षेचा पासिंग रेट फक्त 10 ते 20% आहे. काय म्हणतोय लक्षात घ्या, FMGE परीक्षेचा पासिंग रेट फक्त 10 ते 20% आहे. म्हणजे 100 विद्यार्थी जर परदेशातून MBBSची डिग्री घेऊन भारतात येत असतील आणि त्यापैकी 100 लोकांनी जर ही FMGEची परीक्षा दिली असतील तर त्यातील फक्त जास्तीत जास्त 20 मुलं पास होत आहेत, 80 मुलं पास होत नाहीत. म्हणजे 20 मुलांनी केलेला खर्च जो 60 लाख रुपये आहे तोच सत्कारणी लागणार आहे, 80 लोकांचा लागणार नाही. 80 गुणिले 60 लाख रुपये वाया जाणार आहेत. काय म्हणतोय लक्षात द्या, नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगायचा प्रयत्न करतोय की 100 पैकी 80 लोक या परीक्षेला पास होऊ शकत नाहीत, होतच नाहीत. याचा पासिंग रेट फक्त 10 ते 20% आहे. त्याची कारणं भरपूर सारी आहेत, मी या गोष्टीमध्ये उतरणार नाही आहे. पण प्रत्येक युनिव्हर्सिटी प्रत्येक कॉलेज आपापल्या परीनं शिकवायचा प्रयत्न करत असते. पण मी या विचारामध्ये आहे की माझ्या भारतातली मुलं जर 100 मुलं भारताच्या बाहेर जाऊन शिकत असतील, MBBS डिग्री घेत असतील तर त्यातील फक्त 20 मुलं फक्त आणि फक्त या FMGEच्या परीक्षेच्या पात्रता परीक्षेला पास होत आहेत आणि फक्त त्या 20 मुलांनाच भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करायचा परवाना भारत सरकारकडनं दिला जातोय. म्हणजे 80 गुणिले 60 लाख किती झालं तुम्ही कॅल्क्युलेशन करून बघा, एवढा पैसा त्या 100 पोरांचा वाया जातोय. आता किती मुलं बाहेर शिकतायत काय शिकतायत याचा विचार मी करत नाही आहे. पण जर हे 30 लाख रुपये खर्च करून जर तुम्ही भारतामध्ये चांगल्या कॉलेजमध्ये BMS करत असाल तर तुम्हाला कोणत्याही परवाना परीक्षा द्यावी लागत नाही, तुम्हाला डायरेक्ट लायसन मिळतं आणि तुम्ही नोंदणीकृत डॉक्टर होता. म्हणजे जर एखादा व्यक्ती MBBS करत असेल बाहेर परदेशामध्ये आणि जर तो FMGE परीक्षेमध्ये नापास झाला तर त्याला भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करायचा परवाना मिळत नाही, त्याला डॉक्टर होण्याचा हक्क मिळत नाही. ओके, त्यानंतर आपण चौथा पॉईंट जो घेणार आहोत तो आहे करिअर संधी. MBBS जर तुम्ही परदेशातून करत असाल, परदेशांची नावं सांगितली चीन, रशिया, युक्रेन, फिलिपिन्स, बांगलादेश, ओके, यामध्ये जर तुम्ही MBBS करत असाल आणि MBBS करून जर तुम्ही भारतामध्ये आला आणि FMGE परीक्षा पास झाला तरच तुम्हाला भारतामध्ये वैद्यकीय व्यवसाय करायची परमिशन मिळते. हीच तुमची करिअर संधी आहे. ओके, पण जर तुम्ही BMS करून भारतामध्ये पास झाला, इंटर्नशिप व्यवस्थित झाली, तुमची इंटर्नशिप क्लिअर झाली तर तुम्हाला कुठलीही परीक्षा द्यावी लागत नाही, तुम्हाला वैद्यकीय व्यवसाय करायचा परवाना मिळतो आणि यामध्ये तुम्हाला सरकारी आयुष भरती, तुम्ही स्वतःचं क्लिनिक टाकू शकता, तुम्ही स्वतःचं पंचकर्म सेंटर टाकू शकता. ओके, आणि जर तुम्हाला पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल तर तुम्ही पेडियाट्रिशियन, गायनेकोलॉजिस्ट किंवा सर्जन किंवा पंचकर्म स्पेशालिस्ट किंवा ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट या गोष्टी करू शकता. म्हणजे BMS हे कमी खर्चात कमी जोखमीचं आणि निश्चित करिअर देणारं संधी देणारं साधन आहे. हां, आता यामध्ये निष्कर्ष काय निघतो मित्रांनो, आपण निष्कर्षवर बसतोय सध्या. निष्कर्ष काय निघतो यामध्ये, तर तुमचं बजेट जर 40-50 लाखापर्यंतचं असेल, तुमचं बजेट 40-50 लाखांचं असेल आणि जर तुम्ही FMGE परीक्षा पास होऊ शकत असाल तरच तुम्ही वैद्यकीय प्रवेश परीक्षा MBBSची परदेशात घेऊ शकता. आणि लक्षात ठेवा, तुम्हाला जर तुम्ही परदेशामध्ये MBBS करत असाल तर तुम्हाला FMGE परीक्षा ही पास करावीच लागेल, तरच तुम्हाला भारतामध्ये वैद्यकीय परवाना मिळतो. पण BMSचं तसं नाही आहे. कमी बजेटमध्ये तुम्ही सुरक्षित आणि स्थिर करिअर निवडू शकता आणि BMS हा तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे.
फक्त म्हणून म्हणतोय की विचारपूर्वक निर्णय घ्या. फक्त MBBSचं लेबल लागतंय म्हणून MBBS करण्यासाठी परदेशात जाऊ नका. तर तुम्हाला डॉक्टर म्हणून स्थिर आणि यशस्वी भविष्य निवडायचं असेल तर योग्य पर्यायाचा निवड करा. जर तुम्ही FMG परीक्षा परदेशात जाऊन पास झाला नाही, FMG परीक्षा परदेशात MBBS करून येऊन भारतामध्ये FMG परीक्षा पास झाला नाही तर तुमचे 60 लाख रुपये वाया जाणार आहेत. तुम्हाला वैद्यकीय व्यवसाय करायचा परवाना भारतामध्ये मिळणार नाही. हे आहे माझं कन्क्लुजन. मी आता तुम्हाला एवढंच सांगायचा प्रयत्न करतोय आणि आपण फक्त आजचा टॉपिक डिस्कस केलेला आहे, परदेशातून MBBS की भारतातून BMS. हा आता सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. तुम्ही निवडा या गोष्टी सगळ्या आणि तुम्ही ठरवा, कारण करिअर तुम्हाला करायचं आहे. एक तज्ज्ञ म्हणून, एक गुरु म्हणून मी तुम्हाला फक्त सूचना करू शकतो, काही गोष्टी समजावून सांगू शकतो. शेवटी तुमच्या बुद्धीनं पटेल असं तुम्ही निर्णय घ्या आणि तुमचं करिअर छान एकदम सुंदर असं बनवा. धन्यवाद मित्रांनो. मी आहे डॉक्टर उदयकुमार अशोक कोळी. व्हाईट कोट मेंटॉरसाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे. धन्यवाद.